नमस्कार भारतीय वासियांनो, आज आहे महाशिवरात्री आणि याच महाशिवरात्रीचे काही क्लिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, स्पेशली आमच्या गावचे. तर इथं चालू होतं डीजे आणि सोबत होता एक मोठा बाण. तो कुठेतरी घेऊन जाणार होते बहुतेक. तर हा मोठा बाण आहे आणि ही आमची गावची पब्लिक. तर हे बघू शकता. इथं होता एक गणपती, सोबत होते शंकरजीला म्हणलं राम राम भाऊ. शंकरजी म्हणे माझ्याकडं नको पाहू. मी म्हणलं हे कोण आहे पोट्ट म्हणे भाऊ मी ताई मिसळ म्हणे आयुष म्हणे. म्हणलं बरोबर ठीक आहे. इकडे बघू शकता बाण आहे, सोबत झेंडा, पार्वती माता हो का भारत माता ते बी नाही समजतच. जाऊ दे आता. हे आमचे मेन ॲक्टर स्वरा मेलमेले ऑलवेज बाय. हां हे का पाहून थोडासा धक्का वाटला, पण जाऊ दे म्हणलं. आता काळानुसार सगळ्याला बदलायला लागते. शंकरजी बी बदलले. गणपती काहीतरी धक्का मारू सांगत होते अबे तिकडं पाय. शंकरजी म्हणे का झालं ताई. मी म्हणलं यो शंकरजी बी यो. चप्पल खतरनाक आहे भाऊची. इकडे पोट्ट्याला आपलं वजन पेलत नव्हतं, सांभाळत नव्हतं आणि ते आपला झेंडा फिरवून राहिलं होतं. म्हणलं बरं आहे वा फिरव. दात काही पोट्टे आले फिरण्याचे आले. इकडे पार्वती माता म्हणे बापू टॅनिंगनं गणपती बापू टॅनिंगनं काढता नाही झाला, सोंड उचलू पाहून राहिली होती. जाऊ दे. मग आलं टेन्शन शंकरजीला. शंकरजी म्हणे चाल मी तुला पार्लरमध्ये घेऊन जातो. आणि दोघे चालले गेले. सोबतच पार्वती माता प्लस भारत माता. मग थोड्या वेळाने डीजे थोडासा सरकला समोर, तर बाकीची पब्लिक बी समोर जायला लागली. नाही बॅनही सोबत जाऊन राहिला होता. तर मी एकाच जागेवरून शूटिंग करत होते. आमची ताई म्हणे काय लोक म्हणे तू इथून शूटिंग करते म्हणे, जाणं म्हणे बाणच्या मागं जाणं म्हणे, पुढून काढ म्हणे चांगली पुढून. मग मी का गेली पुढं. हे बा कसं काय पुढून शूटिंग घेतलं मी ना. काका बी बड्या नाचून राहिले होते. मग पुढची शूटिंग मी मागं येत आणली. मग म्हणतातच बोट बी आलं ते लक्षात नाही राहिलं. अशा पद्धतीनं मग ते बाण समोर चालला गेला पूर्व दिशेला, आम्ही आलो पश्चिम दिशेला. मग इकडे आम्ही गावाच्या वशीवर असलेलं शंकरजीच्या मंदिराकडे निघालो. हे बघा तिकडे जाताच नाही का एक मोठी गट काय म्हणते चिंच पाडते. चिंचेला भल्लच चिचा लागून आहे. पहिलं ह्या चिंचेच्या चिचा नव्हत्या वेचायला भेटत, पण आता काही तेवढं राहिलं नाही. तर ही बाई म्हणे गावची पोट्टी त्या म्हणे मी एक चिंच वेचून आणतो म्हणे आणि अशी दाखवत पण रपकन कॅमेऱ्यात म्हणे मग शूटिंग घे म्हणे. मी म्हटलं ठीक आहे जा. हे बा तिने दाखवलं. असं आम्ही शूटिंग घेतलं आणि समोर निघालं. हे पोट्ट म्हणतातच घुसलं. मी म्हणलं हे तर नव्हतं आतापर्यंत. तर मग त्याची बहीण म्हणे जाऊ दे ताई म्हणे आलं तर आलं आता काय करायचं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे बा आता काय करतो. तिकडं चालू होतं गाणी आणि ही मस्त नाचून राहिली होती, जसं काही हिच्या अंगात झालं का शंकरजीचं वारं. मग आम्ही असं करत मंदिराजवळ पोचलो जवळपास. तर मग असं जात होतो तेवढ्यात दुरून म्हणले का काही थोड्या बहुत आमच्या जिगरी मैत्रिणी दिसल्या. तर ते दुरून दिसल्याबरोबर मी त्यांना मग बाय केलं. त्या बी बाय म्हणे. सोबतच त्याची आई बी होती, ते बी त्यांनी बी बाय म्हणे. त्यांना माहीत आहे ना मी व्हिडिओ बनवतो म्हणून. लहानची बाई बी बाय म्हणे. म्हटलं ठीक आहे बाय. मंदिरात पोचलो आम्ही. वा हे आहे आमच्या गावचं मंदिर, शंकरजीचं मंदिर मोठं गावाच्या बाहेरचं. गावातले अर्धे लोक भल्या पहाटे येऊन इकडे पूजा केली आहे आणि अर्धे लोक आता येऊन राहिले. असं दिवसभर चालूच राहते थोडं बहुत. आम्ही इकडे आल्या म्हणलं का देवाचा भेटला प्रसाद. मी म्हणलं जमदो रे बा, कारण इकडे आलं ना असं माणूस याचं पोट किती रिकाम असलं तरी पटकन भरून जाते, कारण प्रसादच एवढा भेटते इकडं का तुम्ही बस जेवण हे केलं नाही तरी जमते. इकडे चालू होती पूजा. हे बा आमचे गावचे शंकरजी 2-3 दिवसापहिलेच मस्त बऱ्यापैकी कलरिंग केलं त्याने. हे मी अशी आत गेली. बरं मी अशी मंदिराची बेल वाजवायचा प्रयत्न करत होती, प्लस शूटिंग पण जमत नव्हतं. मग कशी वाजवली. मंदिर देवाच्या साईडला होता पेड्याचा बॉक्स ठेवून. मी म्हणलं ए रिधू त्याच्यात पायबर म्हणलं पेढा आहे का. म्हणलं पोट्टी भलतीच खारुडी आहे. काही म्हणलं का पटकन जाऊन पाहिजे रे बा कशी पाहून राहिली. मग म्हणे नाही आहे ताई नाही आहे. तिचं मन तुटलं बिचारीचं. आता का करण तुटलं तेवढ्यात तुटेलं कोणतरी आहे का देवाचा प्रसाद म्हणून हातात रताळ दिलं. मी म्हणलं दाखव बाई. का म्हणे अर्धच दिलं. मग मी नाही खात म्हणे. मग ठेवून दिलं. अशी आहे चॅप्टर नाही लागत तुझा. मग इकडे चालू होती एस्थेटिक फोटोग्राफी. हॅट बाई दाखवून राहिली. ते म्हणते नाही जमला अजून काय. आमची ब्रँडेड ॲक्टर मस्त पाया लागते. मग इथून पुन्हा डबल फोटोग्राफी चालू झाली. जमला का म्हणते. म्हणलं प्रसाद भेटला. हे म्हणे मला चिंच भेटले. हो तिकडं चिंच बी दाखवायची गोष्ट आहे का. ह्या बापून म्हणतातच प्रसाद वाटाच्या नादात असा जोशमध्ये पूर्ण सांडवून टाकला. मग आमची बाई गावाकडची मुलगी गेली त्याला हेल्प करायला. हे आबाजी भलेच म्हणतात येते यार. ते बा हां मग आज महाशिवरात्री असली तर काय झालं, गव्हर्नमेंट सुट्टी असली तर काय झालं, भुक्का बकरायला लागत नाही. चालल्या बिचाऱ्या आपल्या. आणि इकडं बाकीचे लोक पूजा करून राहिले.
स्वरा आणि तिची एक नंबर बहीण खादाडवाली ते तिथे उभ्या होत्या. मी आवाज दिला तेवढ्यात स्वरा म्हणलं. तर स्वरा जेव्हा पाहिलं तर नुसती बायच करत राहते. आता करते पा, हां ते पा पुन्हा केला बाय. थोडा वेळ बसलो आम्ही तिथं. तेवढ्यात खाल्याने टरतला एक दुसरा बाण आला होता. बरं झालं म्हणलं बसलो इथंच आपण. ह्या बापून मला प्रसाद दिला. पोट भरलं होतं पण तरी पण जाऊ दे म्हणलं, देवाचा प्रसाद आहे नाही म्हणू नाही शकत. मस्त बड्यापैकी इकडं डपरा चालू होता. डड्डिंग डड्डिंग डड्डिंग. तिकडून बाण बी आला होता. हे बा मस्त मजा करून राहिले होते. दुसरीकडे डीजे आणि पहिलीकडे बँड होता. असं मस्त चालू होतं. तो सगळेजण म्हणे बापू 5 चक्रा घाल म्हणे मंदिराले घर 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 घर. आणि मग म्हणे मंदिराला सिद्ध घेऊन मंदिरात जा म्हणे. बाणाला घेऊन म्हणे सिद्ध म्हणे मंदिरात जा म्हणे. का चालू झाल्या चक्रा. इकडं बड्यापैकी बँड वाजवून नाही का अशी मस्त एन्जॉयमेंट चालू होतं. हे झाली पहिली चक्कर. अशा करत करत चक्रा झाल्या. महादेवाचे गाणे म्हणाले गळात सुरेख असला नसला तरी चालते, पण खांद्यावरी खाऱ्या हे झालंच पाहिजे. आणि मग हे तर चालू झाले असे गाणे बिणे चालू झाले. मस्त मजा करून राहिले होते. मग त्यांनी आपले गाणे वाणे म्हणले आणि मग थोड्या वेळानं आपल्या वापस रस्त्याने चालले गेले. आणि मग इकडे पाहिल्याबरोबर धक्काच बसला. अरे म्हणलं आजीच्या अंगात नाही आलं. नाही मग आजी उठून रपकन बसली. मग आज असं वाटलं जाऊ दे म्हणलं आजीच्या नाव आता पुन्हा पाय लागणं होणार नाही होणार. मग आजीने एका दमानं पुरं लोटांगण घेऊन घेतलं होतं. मग आजी दुसऱ्या आजीने घेतलं. मग रिद्धू म्हणे झाला ताई म्हणे मग प्रसाद खाऊ म्हणे. मग आम्ही विचारलं कसा खाल्ला बाई म्हणलं तुम्ही. म्हणलं ते असा जीप काढून खाल्ला म्हणे. पोटी करून आमचं बी दर्शन करून झालंच होतं. मग आम्ही आमच्या रस्त्यानं लागलो. मग रस्त्यानं जाता जाता सिद्ध तर आमच्या चांगली चालणं होत नव्हतं. पुन्हा दुसऱ्या मैत्रिणी भेटल्या. त्याला म्हणलं बाय बाय म्हणलं. मग आमच्या मामी बी होत्या जवळच्या. आणि त्यांना म्हणलं आम्ही म्हणलं 5 वाजता यायचो घरी म्हणलं नाश्ता करायला. ठीक आहे म्हणे. मग असं ऊन लागत होतं. दादा चला म्हणलं काहीतरी टाइमपास करू. धरला स्कार्प आणि चाललो रस्त्यानं. इल्लर पण पुट्ट्यानं मला दिलं होतं मागच सोडून. स्कार्प मयाच आणि घुसल्या त्या सगळ्या भरल्या. मग ह्या बापू म्हणे त्या म्हणे स्प्लेंडर चालवून पाहू का म्हणे बढिया दिसता म्हणे. पाय झालं जाऊ म्हणे फाटली म्हणे नाही चालवत म्हणे. गेली कुपानं तर म्हणे असं ताल्या पुट्ट्याचा म्हणावं कायली.